तर मित्रांनो आमच्याकडे पाणी नाही आणि हे बघा असं पाणी आहे, हे पियाला लागतं आम्हाला पाणी पण कुठून येते हे बघा, एवढ्या मोठ्या दगडीतून खालून. ते बघा दगडी कवड्या मोठ्या आल्या, त्यात जर आल्या इकडे खालती तर त्यात माणूस भेटला का समजा मेला. हे बघा अशी खरं. मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आज चाललो पनवेलला. हे बघा आम्ही चाललो आहे, आता उतरतोय डोंगरावरून. आम्ही चाललो आहे आज पनवेलला. तर आम्हाला थोडा उतरून जायला लागतं रिक्षान बसायला. त्या खालती तिकडे पाणी आहे, हे बघा ते पाणी कसं आहे हे बघा, हिरवं हिरवं दिसतं आणि टब प्यायला आहे बघा. तर मित्रांनो आमच्याकडे पाणी नाही आणि हे बघा असं पाणी आहे, हे पियाला लागतं आम्हाला पाणी. हे बघा असा सिमेंटचा कट्टा बांधला आहे गोल थोडासा बारीक, आणि इकडे कपडे धुवायचं पाणी आहे. हे बघा ते पाणी पण कुठून येते हे बघा, एवढ्या मोठ्या दगडीतून खालून, आणि इकडनं पण येतं पाणी. हे बघा हे इथं हिरवं हिरवं पाणी झालं आहे. हे बघा आमची जी उतरायची वाट आहे ती अशा प्रकारची आहे. हे बघा इकडे खाली पडला का गेला, जर इथून पाय जर असा पाय पण निसटला ना तरी पण डायरेक्ट खालती. हे बघा अशी वाट आहे आमची, आणि आम्हाला जावं लागतं तिथे रिक्षान बसायला. तो खांबला दिसतो तुम्हाला, तो तिकडे इकडनं जायला लागतं वाटाने. तर गाईज आम्ही रोज चढ उतर करतो. आमच्या गावात ना रस्ता ना पाणी. हे बघा इथे गेल्या वर्षी हा धस थोडा खसला होता. हे बघा कशा दगडी अटकल्यात वरती, आणि हे बघा एवढ्या वरती दगडी आहेत, त्या जर खालती आल्या मग आमची जी वाट आहे तीच बंद होईल येण्याची. हे बघा एवढी भीती वाटते. हे बघा दगडी कवड्या मोठ्या आल्या, त्यात जर आल्या इकडे खालती तर त्यात माणूस भेटला का समजा मेला. हे बघा अशी खरं झालेली आहे. तर मित्रांनो पावसाचे लय भीती वाटते, पावसाची जाम भीती वाटते, कारण कधी पण डोंगर कसू शकत आहे. हे बघा अशा चिऱ्या गेलेल्या डोंगराला, आणि आमची यातूनच वाट आहे जायची उतरायची. हे बघा अशी कडण आहे मग वरती. हे बघा असे धस कसलेत पाण्याच्या टायमात वाट पण जाम अशी चिकट होते, उतरायला तर लई कठीण जातं. हे बघा इथे आम्ही बसतो, इथे आमचा टोक आहे म्हणजे टोकावरती, आणि एवढा जायला लागतं आम्हाला. तर मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो, डोंगरावर राहणं एवढं सोपं नाही आहे. दररोज आमच्या लोकांना चढ उतर करावं लागतं. कवर बघायला आलो, माझ्या फोनाला कवर नाही. हे बघा नाही आहे कपडे मागे 150 पाहिजे ते आगे असं घ्या. इसका क्या रेडमी बाय कितना है तो 150 वाला है. रेडमी 150 रुपये. आता घ्या आपला तरी 100 वाला या टाईप. तर मित्रांनो कवर कधीच कवर नाही लावला, चांगला घेतो. 100 रुपये वाली आहे ना. 100 सांगा दे. 100 रुपये किती 100 यो 100 आयफोनचा लुक आहे. वो उसका नहीं है, इसको भी लेना है. रेडमी का है 130 वाला. हेलो 120 कितना होगा दोनों का. ये मेरा तर काय दे बघ माझ्या फोनाला लागणार. 150 नहीं कितना 150 ले लो. आपको 20 नंबर 100 रुपया बराबर. 100 में राजा तो रेगुलर लेके जाता है, ये अपना रेगुलर ऐसा नाही बेच दिसत वाटतंय. 100 बराबर है. मर रहने दो. किती दिला 100 नाही नाही 100 120 करून तर एवढ्यांना घ्यायचे. 100 कवर नाही घेतलं तरी तुम्हाला नाही देतात का. हे बघा कंचा फोन आहे, इन्फिनिक्स. हे बघा भावांनो कवर
इन्फिनिक्स फोन फोन दाखल. हे घे रे गण्या, तुम्ही पण घेतला का? दाखव. हो हे बघा रेडमी. गण्याने पण घेतला. आणि कोण विक्रम घेतो का तू? नाही नाही एक नंबर कव्हर आहेत भावांनो. हे बघा इथे. तर मित्रांनो घरी आलो आणि कपडे चेंज केले, जाम गरम झाला होता. तर गाईज कसा वाटला माझा नवीन ब्लॉग? तर चांगला वाटला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. चला दुसऱ्या ब्लॉग मध्ये भेटू.